नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। बघा, आपण क्वेश्चन ॲनालिसिस सिरीज जी घेत आहोत त्यामध्ये आजचा हा 70वा पार्ट आहे। तर यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या विभागात सारखे आकड्यात जिल्हे आहेत? तर बघा, कोणता विभाग असा आहे, म्हणजे कोणते कोणते विभाग असे आहेत ज्यामध्ये सारखे जिल्ह्यांचे आकडे आहेत? तर बघा, नाशिक, पुणे, अमरावती पहिला ऑप्शन आहे, दुसरा आहे नाशिक, पुणे, नागपूर, तिसरा आहे नाशिक, कोकण आणि अमरावती, आणि चौथा आहे नागपूर, कोकण आणि पुणे। तर यासाठी आपल्याला कोणत्या विभागात किती जिल्हे आहेत ही संख्या माहिती असणं गरजेचं आहे। तर बघा, कोकण जर विभाग पाहायला गेला, आपण पश्चिमेकडून सुरुवात करूया। कोकण जर पाहायला गेलं तर कोकणामध्ये आहेत एकूण 7 जिल्हे। कोकणामध्ये एकूण आहेत 7 जिल्हे। नंतर आहे पुणे, तर पुण्यामध्ये आहेत एकूण 5 जिल्हे। तसंच नाशिकमध्ये जर पाहायला गेलं तर नाशिकमध्ये एकूण 5 जिल्हे आहेत। आणि अमरावतीमध्ये देखील 5 जिल्हे आहेत। तसंच छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद जे आहे तर यामध्ये 8 जिल्हे आहेत। आणि नागपूर विभागामध्ये एकूण 6 जिल्हे आहेत। तर आपल्याला काय विचारले, एकूण सारखी संख्या असणारे जिल्हे कोणते? तर पुणे, नाशिक आणि अमरावती यामध्ये 5-5 जिल्हे आहेत। तर असा ऑप्शन कोणता आहे? तर तो आहे पहिला ऑप्शन, म्हणजेच नाशिक, पुणे, अमरावती यामध्ये 5-5 आकडे म्हणजे सारखे विभाग सारखे जिल्ह्यांची संख्या आहे। तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, भिल्लांचा उठाव डॅश डॅश येथे झाला। तर भिल्लांचा उठाव कधी झाला होता आणि कुठे झाला होता? तर भिल्लांचा उठाव झाला होता खानदेशमध्ये। म्हणजेच तो कधी झाला होता? तर 1818 झाला होता। 1818 मध्ये हा उठाव झाला होता। आणि यामध्ये नाशिक व चाळीसगाव जवळ गोदाजी व महिपा यांच्या नेतृत्वाखाली हा उठाव झाला होता। जवळपास 8000 भिल्लांनी ब्रिटिशाविरोधात हा उठाव घडून आणलेला होता। तसंच पुढचा क्वेश्चन आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह यावर्षी केला डॅश डॅश यावर्षी केला। तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे सत्याग्रह केला होता चवदार तळ्यासाठी, आणि तो केला होता 1927 म्हणजेच सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे। तर 20 मार्च 1927 मध्ये 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यात, कुठं आहे महाड? रायगड जिल्ह्यातील महाड येथे हा सार्वजनिक चवदार तळ्याचं पाणी अस्पृश्यांसाठी घेता यावं किंवा अस्पृश्यांनाही या पाण्याचा वापर करता यावा म्हणून हा सत्याग्रह केला होता। बघा, मी कालच सांगितलं होतं की म्हणजे ब्रिटिशांचं जेव्हा सत्ता होती तेव्हा अस्पृश्यांसाठी खूप कठीण जगणं होतं। त्यांच्यासाठी पाणी पिणंसुद्धा कठीण होतं, कारण जे सार्वजनिक ठिकाणचे तळे आहेत किंवा विहिरी आहेत याच्यामधलं पाणीसुद्धा त्यांना घ्यायचा अधिकार नव्हता। तर अशा प्रकारे हा सत्याग्रह त्यांना पाणी मिळवण्यासाठी घडून आणलेला होता। तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो? तर राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष असतो सेकंड ऑप्शन मुख्यमंत्री, म्हणजेच मुख्यमंत्री त्याचा अध्यक्ष असतो। तसंच पुढचा क्वेश्चन आहे, राजघाट हे कोणत्या महान नेत्याचे समाधीस्थळ आहे? तर राजघाट हे कोणत्या महान नेत्याचे समाधीस्थळ आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑप्शन, महात्मा गांधी यांचं राजघाट हे समाधीस्थळ आहे। तसंच बाकीचे जे आहेत व्यक्तिमत्व यांचे देखील समाधीस्थळ जे आहेत तर ते देखील इम्पॉर्टंट आहेत। तर इंदिरा गांधी ज्या होत्या तर यांची समाधीस्थळ कुठं आहे? तर ते आहे दिल्लीला, आणि त्याचं नाव आहे शक्तीपीठ। हे नाव लक्षात असू द्या किंवा तुम्ही तुमच्या नोटबुकवर लिहून घ्या। शक्तीस्थळ हे त्यांचं समाधीस्थळ आहे। तसंच राजीव गांधी जे आहेत तर राजीव गांधी यांचं आहे वीरभूमी, जे की दिल्लीमध्येच आहे। तसंच जवाहरलाल नेहरू यांचं आहे शांतिवन, जे की दिल्लीमध्येच आहे। अशा प्रकारे त्यांची समाधीस्थळ आणि त्याला नाव दिलेली आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण यावर एक क्वेश्चन फिक्स असतो। तसंच पुढचा क्वेश्चन आहे, कोरडी हवा विजेची डॅश डॅश असते। तर कोरडी हवा ही विजेची काय असते? तर दुर्वाहक असते, म्हणजे सेकंड ऑप्शन आपल्या इथे बरोबर आहे। पुढचा क्वेश्चन पाहूया, खालीलपैकी कोणाला महाभियोगाद्वारे अधिकारपदावरून दूर केले जाऊ शकते? तर बघा, महाभियोग ही अशी पद्धत आहे ज्यावरून आपण त्या व्यक्तीला अधिकारपदावरून दूर करू शकतो। तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 4 नंबरचा ऑप्शन, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना महाभियोगाद्वारे अधिकारपदावरून दूर करता येतं। तर ही देशातील सर्वोच्च व्यक्तीला पदावरून दूर करण्याची एक पद्धत आहे, तिलाच आपण महाभियोग असं म्हणतो। पुढचा क्वेश्चन आहे, आवर्त सारणीतील आडव्या स्तंभांना असे म्हणतात। तर काय म्हणतात आडव्या स्तंभांना? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे आवर्त, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे। बघा, आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अंकाच्या चढत्या क्रमाने केलेली, कशाच्या? अंकाच्या चढत्या क्रमाने केलेली आहे मांडणी। आणि या मांडणीनुसार
आडव्या ओळी 7 असतात आणि उभ्या ओळी 18 असतात. तर त्यांना नाव दिलेले आहेत. जर आडव्या ओळी पाहायला गेलं, आडव्या ओळी ह्या किती 7 असतात आणि त्यांनाच आपण काय म्हणतो, आवर्त असं म्हणतो, आवर्त. तसंच उभ्या ओळी ज्या असतात उभ्या, तर यांना स्तंभ म्हणतात. तसंच ते 18 असतात. तसंच त्यांना गण देखील असं म्हणतात, गण देखील म्हणतात. तर बघा पुढचा क्वेश्चन पाहूया आता. ग्रामपंचायतीची स्थापना करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ग्रामपंचायती स्थापना करण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो. म्हणजे 4 नंबरचा ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सोडियम बायकार्बोनेटचे रासायनिक सूत्र कोणते? तर सोडियम बायकार्बोनेट म्हणजे काय? तर बेकिंग सोडा म्हणजेच खायचा सोडा जो असतो त्यालाच आपण सोडियम बायकार्बोनेट असं म्हणतो. आणि त्याचं सूत्र आहे NaHCO3 हे त्याचं सूत्र आहे. म्हणजे फर्स्ट ऑप्शन इथे आपलं करेक्ट आहे. तसंच म्हणजे धुण्याचा सोडा जो असतो, कपडे धुण्याचा सोडा, तर त्याला काय म्हणतात? Na2CO3. Na2CO3 हा धुण्याचा सोडा असतो आणि त्याला म्हणतो सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट असं त्याला म्हणतात. हे लिहून घेत चला किंवा लक्षात ठेवा तुमच्या पद्धतीने. परंतु ह्याच्यावरच क्वेश्चन येतात. काहींना वाटतं की क्वेश्चन सोपे आहेत, काहींना वाटतं कठीण आहेत. तर हे आपण मधल्या जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी अशा प्रकारे आपण इथे क्वेश्चन फ्रेम केलेले आहेत. तर कठीणही नाही आणि खूप सोपेही नाही. तर आपल्याला ज्या एक्झामला किंवा एक्झाम ओरिएंटेड जे क्वेश्चन असणार आहेत तेच आपण इथे घेतलेले आहेत. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? तर आता इथे जोड्या दिल्यात, सावित्रीबाई फुले आणि इकडे समिधा, म्हणजे त्यांचे जे ग्रंथ आहेत त्याच्या जोड्या आहेत. तसंच पंडिता रमाबाई, श्रीधर्मनीती. तर ह्याच्यामध्ये कोणती जोडी बरोबर आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑप्शन, पंडिता रमाबाई यांचं श्रीधर्मनीती हे ग्रंथ आहे किंवा हे पुस्तक आहे, म्हणून आपली ही जोडी बरोबर आहे. परंतु सावित्रीबाई फुले यांचं कोणतं आहे किंवा समिधा हे कोणाचं आहे? तर समिधा हे साधना आमटे यांचं असं होतं. समिधा हे कोणाचं आहे? साधना आमटे यांचं हे बुक आहे. तसंच ताराबाई शिंदे यांचं काय? तर ताराबाई शिंदे यांचं स्त्री पुरुष तुलना हे बुक आहे. ताराबाई हे लिहून घेत चला मित्रांनो, कारण खूप फायदेशीर ठरणार आहे ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी. ताराबाई शिंदे यांचं स्त्री पुरुष तुलना हे त्यांचं पुस्तक आहे. स्त्री पुरुष तुलना हे ताराबाई शिंदे यांचं पुस्तक आहे. तसंच काव्य फुले कुणाचं आहे? तर काव्य फुले आहे सावित्रीबाई फुले यांचं. तर अशा प्रकारे ह्या जोड्या होत्या. म्हणजेच खालीवर करून आपल्याला इथे चुकीच्या जोड्या दिलेल्या आहेत, परंतु करेक्ट आहे सेकंड ऑप्शन, सावित्रीबाई फुलेंचा आहे काव्य फुले, ताराबाई शिंदेचा आहे स्त्री पुरुष तुलना आणि साधना आमटे यांचा आहे समिधा. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे, डॅश डॅश ही भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे? तर भारतातली सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे अरवली पर्वत, जी की राजस्थान राज्यात आहे अरवली पर्वत. आणि ही कशी आहे? सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया, उदय योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर बघा उदय योजना जी आहे तर ही विद्युत क्षेत्राशी संबंधित आहे. विद्युत क्षेत्र म्हणजे सेकंड ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. तर उदयचा लॉंग फॉर्म काय होतो? उदय म्हणजे उज्ज्वल डिस्कॉम इन्शुरन्स योजना. तर ही विद्युत क्षेत्राशी संबंधित आहे. आणि ही योजना जेव्हा म्हणजे कधी फ्रेम केलेली? तर ही योजना 5 नोव्हेंबर 2015 पासून ही योजना सुरू झालेली आहे. तसंच पुढचा क्वेश्चन आहे, द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण? तर द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक आहेत अशोक मेहता, म्हणजे सेकंड ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया, CCTNS चे संक्षिप्त रूप काय आहे? तर बघा याचं संक्षिप्त रूप आहे सेकंड ऑप्शन, क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम हे त्याचं म्हणजे फुल फॉर्म आहे. तर पुढचा क्वेश्चन पाहूया, हे असे जे संक्षिप्त रूप आहेत तर हे आपल्या म्हणजे संरक्षण क्षेत्राशी रिलेटेड असल्यामुळे आपण इथे हे क्वेश्चन घेतलेला आहे. तर बघा पुढचा क्वेश्चन काय, युनिसेफ ही संस्था कोणाविषयी संबंधित आहे? तर बघा युनिसेफ ही संस्था कोणाशी संबंधित आहे? तर ती आहे लहान मुलांशी संबंधित, म्हणजेच तिसरं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा युनिसेफची स्थापना केव्हा झाली? 11 डिसेंबर. याची स्थापना केव्हा झाली असा पण क्वेश्चन येतो. तर 11 डिसेंबर 1946 मध्ये युनिसेफची स्थापना झालेली आहे. तसंच मुख्यालय आहे याचं न्यूयॉर्क येथे मुख्यालय आहे. आणि एकूण सदस्य आहेत ते 192 देश याचे सदस्य आहेत. तसंच याचं कार्य काय आहे युनिसेफचं? तर जगभरातील मुलांना मानवतावादी आणि विकासात्मक मदत करणे हे त्याचं कार्य आहे. तसंच पुढचा क्वेश्चन आहे, प्रख्यात फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी हा कोणत्या देशाकडून खेळतो? तर प्रख्यात जो हा फुटबॉलपटू आहे लिओनेल मेस्सी हा अर्जेंटिनाकडून खेळतो, म्हणजेच 3 नंबरचा ऑप्शन आपल्या इथं
करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणता शब्द संगणकाशी निगडीत नाही? तर संगणक म्हणजेच कॉम्प्युटरशी निगडीत नाही असा शब्द कोणता आहे? तर तो आहे PSU. PSUचा अर्थ काय होतो? पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असा त्याचा अर्थ होतो. म्हणून हे संगणकाशी रिलेटेड शब्द नाही. तसंच URL हा संगणकाशी रिलेटेड शब्द आहे. URL म्हणजे काय? युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. तसंच CPUचं सेंट्रल प्रोसेसिंग युनिट ही त्याचं लॉंग फॉर्म आहे आणि ही देखील संगणकाशी रिलेटेड आहे. तसंच जावा ही एक संगणकाची भाषा आहे, म्हणजे संगणकाची लँग्वेज आहे. तसंच पुढचा क्वेश्चन पाहूया आता. इंडियन मिलिटरी अकॅडमी कोठे आहे? तर बघा, इंडियन मिलिटरी अकॅडमी कुठे आहे? ती आहे देहरादून येथे, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. देहरादून ही अकादमी भारतीय सैन्यासाठी काय करते किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देते. तसंच या देहरादून अकॅडमीची स्थापना केव्हा झालेली? तर ती झालेली 10 डिसेंबर 1932 मध्ये याची स्थापना झालेली आहे आणि मुख्यालय आहे देहरादून, उत्तराखंड राज्यात. तसंच पुढचा क्वेश्चन आहे. जागतिक पुस्तक दिन डॅश डॅश रोजी साजरा केला जातो? तर जागतिक पुस्तक दिन कधी साजरा केला जातो? तर तो केला जातो 23 एप्रिलला, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. आणि 2024 म्हणजे या वर्षीची त्याची थीम काय आहे? तर वाचा तुमचा मार्ग. वाचा तुमचा मार्ग ही जागतिक पुस्तक दिनाची थीम आहे. खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात असू द्या किंवा लिहून घेत चला. पुढचा क्वेश्चन आहे आता आपला, हा करंटचा क्वेश्चन आहे मित्रांनो. 77व्या कान्स चित्रपट महोत्सवामध्ये कोणत्या भारतीय चित्रपटाची निवड करण्यात आली आहे? तर बघा, ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, सनफ्लावर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो. या चित्रपटाची ते निवड करण्यात आलेली आहे. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे. एशियन अंडर 20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या दीपांशू शर्माने कोणते पदक जिंकलेले आहे? तर इथे बघा, सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. सुवर्ण पदक याने या स्पर्धेत जिंकलेलं आहे. तसंच या स्पर्धेचे आयोजन कुठे केलं होतं? तर या स्पर्धेचे आयोजन झालं होतं दुबईला, म्हणजेच दुबई या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तसंच दीपांशू शर्माने भालाफेक या प्रकारात सुवर्णपदक जिंकलेलं आहे. भालाफेक या खेळात त्यानं सुवर्णपदक जिंकलेलं आहे. पुढचा क्वेश्चन आहे. थॉमस चषक पुरुष बॅडमिंटन स्पर्धा 2024 कोठे आयोजित करण्यात आलेल्या आहेत? तर बघा, या स्पर्धा चीन येथे आयोजित करण्यात आलेल्या आहे, म्हणजे थर्ड ऑप्शन आपले इथे करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया आता. ICCने भारताच्या कोणत्या माजी क्रिकेट खेळाडूची T20 वर्ल्ड कप 2024च्या सदस्य दूतपदी निवड केलेली आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे युवराज सिंग यांची इथे निवड करण्यात आलेली आहे. T20 वर्ल्ड कप 2024चा ब्रँड अँबॅसेडर म्हणून याची निवड करण्यात आलेली आहे. तसंच पुढचा क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणती कंपनी ऑप्टिमस नावाचा ह्युमनाइड रोबोट तयार करत आहे? तर बघा, ऑप्टिमस नावाचा जो ह्युमनाइड रोबोट आहे तर ती कोणती कंपनीने तयार करत आहे? तर ती आहे टेस्ला कंपनी. तर या टेस्ला कंपनीने भरपूर प्रगती करत वेगवेगळ्या प्रकारचे रोबोट, तसंच वेगवेगळ्या कंपन्या किंवा वाहन क्षेत्रामध्ये पण यांचं कार्य आहे. तर अशा प्रकारे आपण इथे 25 क्वेश्चन पाहिलेले आहेत आणि त्याचं इन डिटेलमध्ये अनालिसिस देखील इथे घेतलेला आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर तसंच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. थँक्यू व्हेरी मच.